काय नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा आमच्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे. स्वागत आहे. सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना पावसाळ्याच्या खूप खूप शुभेच्छा. आमच्या मुंबईमध्ये एवढा पाऊस पडला, एवढा पाऊस पडला ना, आमच्या घरात आज महायुद्ध होता हे झाले कपड्यांमुळे. कारण गाईज 8 दिवस झाले कपडे सुकायला टाकलेले आहेत मॅडमने खिडकीमध्ये. एक दिवस पण काढले नाही, एक दिवस पण बघितलं. ह्या खिडकीत कपडे, त्या खिडकीत कपडे, घरात कपडे, दारात कपडे, बघ पण कपडे येतं सगळीकडे कपडेच वाळतात. मला असं वैताग आला, उलटी येईल ती कपडे बघून. गाईज हिचं काय आहे ना, खिडकीमध्ये कपडे टाकायचे काढत नाही, जेव्हा वाळेल तेव्हाच काढणार. आता तुम्ही सांगा पाऊस थांबणार आहे का? तुम्ही सांगा मला. नाही ना, मग जेव्हा थांबेल काढ ना, तू काढ ना. मी बिझी असतो ना, मला माहित नाही ना कोणत्या खिडकीमध्ये कपडे आहेत, कोणत्या नाही खिडकीमध्ये. मला लय टाइम असतोय, मग सकाळीपासून काम करते, 12 वाजता पालत पडलास तू. मी नाही का काम केलं? गप बस. मी नाही का काय काम केलं? काय काम केलं? फक्त मी जाईल बरं का, फक्त किचन मी होतो म्हणून टिकलो. गॅस पुसून घेत नाही, फक्त गॅस. मी होतो म्हणून टिकलो होता, मी कधीच गेलो असतो. आणि म्हणलं स्वयंपाकाचं फक्त एवढं ही करून दिले, कट करून दिले. त्याला तांदूळ निसतो, तांदूळ निसतो, तू तांदूळ निसावे बरं का. छान गोळाशी कटिंग केलेली आहे. अबे तू तांदूळ निस रे. घे तांदूळ खालचे. मग कसं होतंय? लय मार खाशील बघ. माझ्या सुंदर सुंदर केसांवर जळ जाऊन तुला केस नाहीत म्हणजे काय झालं? तांदूळ निस आणि ती प्लेट पुसून घे. आणि ओके डबा भरून तांदूळ घे. कशाला पुसू? पुस तुझ्या तोंडाने. पण ठीक आहे ना असं पण. हा तसं नाही. आपण तांदूळ पाण्यात टाकायचे ना, ओले तांदूळ झाले म्हणजे काय होणार? कर बरोबर काय करायचं. हा ते झालं. तांदूळ मन लावून निस काय मला तांदूळ दिसायला शिकवतो. ठीक आहे, एक डबा घ्यायचा ना. एक डबा फुल घे. हा फुलच आहे ना, आणि घेऊ थोडं बघ. हा बस. हे बघा, तुम्हाला तांदूळ घ्यायचं कसं हे घ्यायचं असं बरं का. आणि नंतर काय करायचं माहिती का, प्लेट अशी करायची अशी, आणि नंतर तू लय मार खाशील बरं का, तू सांगते असं करायचं. खाली सांडू पुन्हा मी त्यांना आणि पुन्हा असं ओपन करायचं. खाली सांडू कोणाला मार खाशील बघ. डोक खाऊ नको माझं गपचूप. गाईस, जसं की तुम्हाला माहिती आहे, आज पाऊस खूप जास्त आहे, त्याच्यामुळे मी घरी थांबलेलो आहे. आणि ही सुद्धा इव्हिनिंग शिफ्ट आहे ना. मला नाही बरं माहिती, तू काम कर. अशी ही लागली बरं का, बेजारी होई लागली. थांब ग बाई, तांदूळ निसतो तुझ्या भातासाठी फोन आला मला. गाईस, माझ्या आवडती शेपूची भाजी तुम्हाला माहिती. हे बघा, भाजी फेकून द्यायला लागली. मग कर खा. पण ती खराब झाली ना भाजी. करायला काय होत होतं? कुणी केली मग? कोणी केली? 2 दिवस कुणी केली? मग आज पण करायची होती. धर ना, करून खा. भाजी फेकून द्या आता. मी काय करू? तुम्हाला खायची, तुम्ही करून खायची. माझं गाणं आहे का? ठीक आहे. 100 काम. तांदूळ निसतो तुझ्या भातासाठी आणि तू एकच मिरची का चिरली रे? 2 चिरलेत ना. कुठे 2? येतात नाही काही त्याच्यामध्ये. ही कशी गाणं कम्प्लीट होती माझं. ही कशी बाहेर आहे? तुझ्या भातासाठी होईल चांगला भात माझ्या आशीर्वादाने, तुझ्या मेहनतीने माझा आशीर्वाद. तू देशील मला 2 चमचे मी देईल, आशीर्वाद तुला. तू पागल आहेस का रे जरा? टाकू जास्त. काय करायचंय? काम काय करायचंय? जेवायचंय? काम आहे का? टाइमपास करतो? गाईज, आमचं आजचा डेली रुटीन म्हणजे आता तुम्हाला सांगतो काय करा. ठीक आहे, तर आता वाजले 2 आहे ना दुपारचे. मला नाही माहिती. गाईज, मी सकाळी 5 वाजता जॉबहून आलो, मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, आणि शूट करत होता आज म्हणून मी दादरला गेलो फ्लावर आणायला 5 वाजता, आणि आलो मी किती 8 वाजता. बरोबर 7:30-8 वाजता मी घरी पोहोचलोय. एवढं पाणी मित्रांनो दादरला. ते कमळ कसं उगवते पाण्यामध्ये, तसं कमळ पाण्यामध्ये नव्हतं उगवलं. आज सगळी फुलं पाण्यामध्ये उमगली होती अशी वाटत. माणसं उमगली होती म्हणते पाण्यात. आणि त्याच्यामध्ये इतकं चिकचिक, इतके लोकांची बडबड, बापरे. आणि वरून माझी छत्री टिपक इतकं पाऊस येत होता ना, माझी छत्री हलकी त्याच्यामुळे पाणी येतं नाही का. आणि काय तुम्हाला शेअर करतो, आमच्या ह्याच्यामध्ये किचन मध्ये पाणी गळायला लागलं. मला वाटतं जे वरचं जे आमचं टेरेस आहे ना, तिथं पाणी साचले, त्याच्यामुळे ना पाणी यायला लागले. हे ना वर असते. गाईस, हे बघा हिची करामत बघा. हे बघा कुकर बघा. गॅस बंद कर. गॅस बंद माझ्या हातावर येत होतं कुकर. बघ तू सगळं तुझ्या मोबाईल बरं का. तू मला असं ही करू बरं का. माझ्या कस तरी व्हायला बघ.
जेवायचं रे मला काम आहे तुला कसं समजून सांगू माझे पुसतो मी डोळे मला काम आहे म्हणते तरी पण बकवास करतो त्याच्यामुळे कुकर पण निसटलं गॅसवरचं मला सांगा टॉप पण जर निघाला असेल तर माझा हात भाजून निघाला असता तर मित्रांनो आम्हाला खूप सारे कमेंट होत की तुम्ही ट्रान्झिशन रील का बनवताय ट्रान्झिशन रील का बनवताय तर आज आम्ही घेऊन येणार आहोत ट्रान्झिशन रील आता आम्हाला वेळ भेटला तर आम्ही ट्रान्झिशन रील टाइम आहे का टाइम बनवणार आहोत आपण किती टाइम केवढूसा राहिला माहिती माहिती का का? दिवस संपलाय केवढूसा टाइम राहिला फक्त 2 तास राहिलेत माझ्यापाशी नाही दिवस संपलाय किती वेळेस चालते तू एकूण किती वेळेस हा तुझ्या आईने तुला हे शिकवलंय का तुझ्या आईने तुला हे शिकवलंय का हा काय का की सासूबाई माझ्या पोराचं भाग फुटलंय ना माझ्या पोराशी लग्न केलं ते हा मला त्याची तर आईला मी असं मारीन ना मला काय वाटतं आपल्या घरात भूत आहे भूत काय आहे की ना? मनानेच कुकर पण मनानेच कुकर खाली पडते काय तर गाईज आमचा आता स्पेशल डिनर खूप छान होणार आहे डिनर आहे काय डिनर आहे का माझा लंच 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 खूप नाही ब्रंच आहे ऍक्च्युली हा ब्रंच आम्ही सकाळी नाश्ता पण नाही केला त्याच्यामुळे आता एकदम छान ब्रंच दाखवणार आहोत आम्ही तुम्ही घरामध्ये दूध फक्त माझ्यासाठी आणि माझ्या पोरासाठी यायचं ठीक आहे आमच्या घरामध्ये असं आहे ना सुना दूध पेलं ना मग त्यांची ना ते सगळं सगळी सुनाने दूध नाही प्यायचं कुठं आहे रे तुझं पोरग कुठं आहे ग गेलंय माझं पोरग ड्युटीला मला माझी सासूबाई आमची बघा सून पदर सुद्धा घेत नाही स्वयंपाक सांगतो ठीक आहे लहानपणी मी माझ्या आजीकडे राहायचो म्हणजे आजोळाला ठीक आहे तर ना तिकडे मला एक भ्रमुडा होता एक भ्रमुडाची खूप दूध तू ठेवलंय पण गॅस चालू नाही सासूबाईला शिकवायचं नाही सुनबाई सासूबाई इज ऑलवेज राईट सासूबाई इज ऑलवेज राईट तर ना लहानपणी माझ्याकडे एक भ्रमुडा होता आणि तो भ्रमुडा असा खूप फुगीर होता आणि असा खूप मोठा होता म्हणजे मी त्यात खूप कम्फर्टेबल होतो ऍक्च्युली सो तो एक खूप मला आवडायचा मी त्याला काय नाव दिलं म्हणजे झगांग पागांग ठीक आहे मला आधी आठवत आहे माझी आजी आई सगळ्या गोष्टी म्हणतात वैभव झगांग पागांग मी आईला पाहिजे मला भरमुडा पाहिजे असेल ना तर आजीला म्हणत आजी मला झगांग पागांग पाहिजे आजी मला झगांग पागांग आणि मी कुठे मी झगांग पागांग करत हिंडायचं मला खूप आठवत यार खूप छान होत यार मसाला संपलाय बघ वैभव मी काय करू कसं आता पनीर मसाला टाकू का खिचडीमध्ये सुनबाई तुझ्या आईने हे शिकवलं खिचडीला पनीर मसाला टाकायचा विचारून टाकायला तुम्हाला विचारून मी टाकायला ठीक आहे पनीरच्या भाजीला काय टाकणार काय टाकणार तुम्ही टाका म्हणतो टाकते ना म्हणतो नाही राहिलं त्याच्यामध्ये एक काम कर काय टाकू तुझ्या आईला फोन करून विचारून टाकणार नाही माहिती आता मी माझ्या आईला मी टाकायला माझी आई तर गेली सॉरी तुम्ही म्हणता तुम्ही तू वैभव तू लय तुझ्या सोन्याला वरडतो हे बघा सुनबाईने काय केलंय भाजी कसली गेली फक्त मिरची टाकली तेल टाकले काय ह्याच्यामध्ये काय मसाला मला आवडती माझ्या आईने ती शिकवले मला ठीक अगे भाजी का काय म्हणजे तेल तर अशी टाकली ना अशी उठून जायचं असलं म्हणजे आज सगळं पॅक करायचंय आणि शिफ्ट व्हायचंय कुठतरी नरका स्वर्गात बिरगात होय जा तू जा तुझाच नंबर आहे उतर खवा करतो का तू का भीतीस दाखवून काय टाकलं बघा आमची सुनबाई कशी चोरून ड्रायफ्रूट आणि कडधान्य वगैरे ड्रायफ्रूटचं आधी शिक काय ती ड्रायफ्रूट नाही ते चोरून खाते बघा आमच्या घरामध्ये सासू सुनांना असलं अलाउड नाही खायला ड्रायफ्रूट मला ह्याच्यामध्ये तूप टाक मला नाही माहिती तिकडं घेण्यात राहती माईक घाल तिकडे चुलीत माझी सासू होती ना ती तर अशी ही होती का नाही खतरनाक पण मी ना आणि ती फ्रीज मध्ये ठेवून घेतलं तिथं ठेवायचं वापस येऊन आणि बघ तुला मी बागड्या फुटच तर तुझ्या माय गॉड मला असलं कंजेस्टेड एरिया झालाय ना माझ्या घरामध्ये बापरे बाप कसा नवरा म्हणजे माझ्या पोराचं लग्न केलं मग तुला नाही राहत नव्हत्या घरात पण जाय घेऊन पोराला तुझी तू नाही घराच्या बाहेर मित्रांनो आजचा ब्रंच तुम्हाला दाखवू इच्छितो हे बघा हिनं काय घेतलंय अर्धा केळा घेतलाय काय रात्रीची खिचडी इकडे काय केलं दाखवलं ना काय केलं तुझं छान लागतं सांगते मला माहिती नाही बरं हे चांगला लागत ते कच्चं कसं मीठ पण नाही टाकलंस तू मीठ टाकलं नाही बघ खाऊ उठ मिठान मिठान असं काय करते तू मिठान जा हे बघा माझ्या सुन्याबाईने हे काय भाजी केली याच्यामध्ये काहीच नाही लागलं फक्त 3 चपात्या द्या 3 चपात्या त्यात आम्ही किती खाऊ दीड मी 2 खाणार हे माझं केळीचं शिकरण आहे रात्रीचा भात आणि इकडे नवीन खिचडी आहे तुझा लोक मिठान मी आता आलेली आहे ड्रेस बनवून आमच्या घरामध्ये सगळं पाणी झालं किचन मध्ये आमचं पाणी झालंय माईक पण नाही आला गॅस मध्ये काय दाखवू इच्छितो बघा
दिस इज फॉर यू गाईज. तर आम्ही transition- तू एक आणलं घ्यायला देतो का तू नवीन नवीन दे ना. ठीक आहे आपण घेऊया. तर काही आम्ही एक आता ट्रान्झिशनची रील बनवलेली आहे. बापरे, मी होळी एक तास घालून गेला reel guys, बनवलेली. एक तास पूर्ण 1 तास गेला एक ट्रान्झिशनचा व्हिडिओ आता सासूबाई बनवायला. पदर घेते बघा. घे, आणि ते घे. मला सांगायचं हे महत्वाचं म्हणजे की आता आम्ही मेकअप चालू करणार आहे. आता वाजले 4 वैभवलामध्ये 15 मिनिटांमध्ये मेकअप करून 15 मिनिटांमध्ये हे तरी होतं का? काय होतंय बाथरूम मध्ये अरे 15 मिनिट बाथरूम मधून मी बाहेर त्या आंघोळ बी करते सगळंच करते. 15 मिनिट माझ्यासाठी लई येत लई. काही चल बरं चल. पाऊस आता थोडासा कमी आलाय पण आणखी पण आहे स्टील आहे. ठीक आहे. तर गाईज आम्ही ना खालच्या फ्लॅट मध्ये गेलो. त्यांना म्हणलं काकू काकू नाही त्यांना सांग कसं बोललो आपण. गाईज ती बाई आली घरी आधी बरं का म्हणली काकू बोल सॉरी सॉरी त्या काकू घरी आल्या आणि बोलल्या की आपके किचन में नहीं आपके यहाँ पानी आ रहा है का. पुढे मी थांब पुढे मी वॉशरूमच्या वरी टंकीवर गेलो. हाँ आ रहा है पानी टंकी में पानी है. तर ती बोलली तो वो पानी नहीं आपके किचन में पानी आ रहा है. किचन में हाँ नल में भी पानी आ रहा है. नहीं नहीं आपके सीलिंग से पानी आ रहा है क्या. सीलिंग से पानी कैसे आएगा. अच्छा सीलिंग में हमारे कोई नल नहीं है ना. तो हाँ नीला नीला पानी आ रहा है. नीला नीला पानी आ रहा है क्या. सिरियसली म्हणजे मी त्यांना बोलते तुमच्याकडे निळं पाणी गेलंय का. आणि पण आम्ही थोडं जेवलो. आम्ही थोडं जेवलो वगैरे बरं का. पण मी हात धुवायला गेलो किचन मध्ये तर सगळं पाणी पाणी होतं खाली किचन मध्ये पायाला ती अशी चिकमोत्याची करायची खूप कमी तू अशी हा ठीक आहे त्यांना सांगितलं. आणि खाली गेलो तर त्यांना विचारलं मी पाणी कावळा आला कावळा खूप दिवसाला तू आपल्या घरी येतो. तर काही मला माफ करा तुम्हाला मध्ये इरोगेशन केल्याबद्दल. काय केलं इरोगेशन काय पण कशी बोलते इरोगेशन म्हणजे काय. चलो गाईज आपण मेकअप केले स्टार्ट करते. माझा नवीन शब्द आहे नवीन इनोव्हेशन आहे माझं. हाय गाईज माझा हात लागला तुला. माझी पॅन्ट मला कशाला मनाला लावू आज तू मला सरळ सासूला बोल थोडं तोंड सांभाळून बोल काय घरात बाहेर काढील. माझ्या पोराला सांगेन दुसरी बायको आणायला. तुला स्वतः भेटेल माझ्या त्याला मी चिचिल तुला मी चिचिल. तुला इतकं कसं उशिरा बत्ती जळती हो तुमची सासूबाई. अगं काय झालं माहिती काय ते तुझा सासरा होता का नाही त्यांना काय नाही मला हिरीत ढकलून दिली. मग मी पण काय केलं मला पवायला नाही त्याला माहित नव्हतं. माझ्या आजाने शिकवलं मला पवायला. ठीक आहे करतोड्याला धरून नाही मी करतोड पोराला करतो. तर त्याला काय केलं बघ तुला सांगतो मी त्यांना मला ना ढकलून दिलं बरं का. पण मी हळूच पाहून आलो वर. ठीक आहे मग त्याला मी काय केलं माहिती का उभारला होता माग. ठीक आहे मग हळूच मागून आलो आणि ते धोत्रात असा मोठा ढिकूळ बांधला. धोत्रात दगड बांधला ढिकूळ काय. आणि त्याला काय म्हणलं धनी. मग तो मागून बांधला नाही ठीक आहे तुझा सासरा तुझा सासऱ्याला धनी म्हणत होती. तुझा सासरा ग तू तुझ्या नवऱ्याला मारलंस. ऐक की. तर मग मी काय केलं माहिती का त्याला म्हणलं हे बघ तुमचं पोट किती पुढं आलंय. झाड होता त्याला असं केलं माहिती का कुठं आहे असं केलं. ठीक आहे मी तिथे पोटावर लागत असं मग उलट पडला विहिरीत. मग त्याला पण येत होतं पोहायला हे मला माहित होतं कारण तो रोज जायचा ना पोरांना पोहायला शिकवायला. आणि पोहायला शिकायचं आणि पोराचं खाली यायचं नाही सांगत. ते काढून घ्यायचं विकायचं बाजारात म्हणायचं तुझी डुबली. तुझी पॅन्ट डुबली म्हणायचं. काय सिरियसली नाही माझी सासूलाच काय नाही म्हणाले शांत बस बरोबर आम्ही फालतू बोललो खूप. मग काय झालं माहिती का त्याला ढिकूळ बांधला धोत्रात पुढे मी तुझा दुसरा नवीन सासरा दोन ओळखून आणला. तुला गेला सासरा पाहिजे का सुनबाई सासरा पाहिजे का तुला एखादा सांग की तुला सासरा पाहिजे का. हो म्हणणं ऐक की तुझा जो पाहिजे सासरा आहे का त्याला काय म्हणायचं सर्व असं सर्व मला आणखी सासरा पाहिजे नसला पाहिजे मला पाहिजे. अगं तू मर तू जीवावर आली
काय मी बोलायला बघा सकाळपासून मी नुसते हसू बेजारे. सकाळपासून माझी सासूच बनलेली आहे ती. काय करू काय माहिती. माझं पोरगा येऊ दे त्याला सांगते पोरा आणखी एखादं लग्न म्हणतोय अंगात वारं फिरं शिरले काय घेऊ तुझ्या. पार्ट ऑफ जोक. दिस इज अ पार्ट ऑफ जोक. माणसाने खूप दिवस जाऊन जोक केले पाहिजे. माणसाने खूप सारं हसलं पाहिजे आणि माणसाने थोडंसं पोहायला शिकलं पाहिजे. नाही मग माझ्या सासऱ्यानं तुम्ही हिच्या सासऱ्यानं तुम्ही वासच लागला नाही लागले ना. कसं काय खिडकी तर बंद आहे. जा बरं कुठे येतं बघ कुत्रे. लिपस्टिक ना छान दिसायला लागली. छान दिसायला गायस तर मला वाटायला लागली लिपस्टिक. इकडे का पुरी जरा पुरी ना आज ब्लाऊज नाही घातला तिनं असला शर्ट घातलाय. पुरी काय असं केलं हो पुरीची चावी पडली. काल पण तिची चावी माहिती का इतकी भदेर डोक्याची आमची वैष्णवी झाली तुम्हाला काय सांगू मित्रांनो. हे बघा सांभाळायचं आलं बघा कसं तरी लेकराला. आता माझं पोरं दुसरी बायको करून आणायची म्हणलं खर्च होणार लग्नाचा. हे बघा हाईट बघा आमची हाईट कसं काय रे. किती वाढू ठीक आहे. तर आम्ही ना आता युट्यूबला लाईव्ह जाणार पण आम्ही आज इन्स्टाला लाईव्ह गेलो कारण की माहिती नाही. हा आम्हाला ना इन्स्टाचं काहीच माहिती नाही म्हणलं चला आपण आज इन्स्टाला लाईव्ह जाऊया आणि कोण कोण येते कोण कोण नाही बघा. तर ना गाईच आमचे सगळे ना माझे क्लासमेट खूप जण आलते नाही का. मुली आलत्या मुलं पण आलते. मुलं आलते दोघं तिघ जण आलते आणि काही मुली आलते मुलींचे लग्न झालते माहिती का. आणि ते म्हणतात लग्न झालंय. आम्ही शॉक झालो ठीक आहे लग्न झालंय म्हटलं. आणि ते म्हणले आम्हाला एक बेबी पण आहे. बापरे म्हटलं की ती माझ्या वयाच्या मुली. आम्ही एका ताटात जेवलेलो आम्ही एवढं मतलब दाखवू मी सांगतो यार असं का करते. ही उलटी साडी काय ही साडी खूप मस्त आहे. आज ती दरवेळेस आम्ही ट्रॅडिशनल वगैरे करतो. आज वेस्टर्न करायचं म्हणलं थोडं मन झालं म्हणून आज थोडे छान करत आहोत त्याच्यापेक्षा. तर त्याचा मेकअप आय थिंक पांढरा खूप दिसायला लागला. कशामुळे काय माहिती आय थिंक लाईट नाही त्याच्यामुळे. पण आपण आता करूया स्टार्ट. आणि काय एक सांगत होतं आपण लाईव्हला किती बोलतो ना युट्यूबला किती बोलतो ना का सगळं कमेंट करतो आम्ही पण किती बोलतो. आणि इन्स्टाला लोक फक्त जॉईन होतात आणि बघतात मजा बघतात काय हे कोण कोण जॉईन झाले कसे बोलताय हे फक्त कोणी मेसेज नाही टाकत म्हणजे बघतात फक्त. हा त्यांना माहितीये आपण जर काय बोललो त्यांना प्रेरणा भेटेल मोटिवेशन भेटेल नाही का. आणि ना लोक फक्त बघतात ना का तू चलणार आहे आम्ही म्हणतात XYZ हाय कसे आहात तुम्ही कुठे आहात. ओ नाही ना टू नाही रिप्लायच नाही देते यार ही कुठली आहे. आम्ही युट्यूबला कसले मोठे मोठे फॅन्स आहेत आमचे कसले मोठे मोठे फ्रेंड्स तेच आम्हाला खूप आनंद होता जेव्हा आम्ही लाईव्ह तुमच्याशी बोलतो. आणि आज आम्ही लाईव्ह येणार या लुकवर. जर तुम्ही लाईव्ह नसेल बघितलं तुम्ही जाऊन बघू शकता चॅनलला ऑलरेडी आहे. चला आपण आता हिला साडी ड्रॉपिंग करू. हाय गाईज मी तुमचा वैभव देशमुख. चिमटी का घेतो रे. मी तुमची वैष्णवी देशमुख. तू किती कसले चिमटे घेतले माहिती का. मग गाईज मी तुम्हाला म्हणलं मी तुमचा वैभव देशमुख. हिला म्हणायचं मी पण तुमची वैभव मी जास्त खूण होतं इंट्रोडक्शन द्यायची सवयची तू तिथे जाऊन. तर गाईज आपण आम्ही रेडी झालो. आम्ही आता चाललो शिवला बाळ. आपण कसं लहानपणी बाळ तिथे आठवत तुला काहीतरी आठवत आम्ही लहानपणी बाळ बाळ असं बाळ. फुलो के तारो के बगीचे में आमची वैशिष्ट्य असलं लावलंय. आमची इनी घातली इनी वेणी घातली. पुढा हळूच बघ माय. छान दिसतीस का मस्त छान दिसतीस. आमची माऊ म्हणत असते. आमची माऊ आणि काका वगैरे काय म्हणतात म्हणजे मोपला म्हणजे खूप काय म्हणतात मस्त म्हणतात मस्त. त्यांची ती म्हणजे लँग्वेज वेगळी ना. आणि बघा इथं नकली नेल्स पण लावतात नख असे. ओ आहे त्या उर्फीच्या मांजरीसारखं तू खापुर होय खरं तिनं ते लावलंय हे लागलंय तिला. गाईस बघा डायमंडची रिंग मी तिला गिफ्ट केली आणि ही कितीची माहिती का फक्त आणि फक्त काही 10 ना 5 धमाक्यात लागली. धमाक्यात 5 मिलियनची धमाका 5 मिलियन 5 मिलियन. व्हॉट आर यू मीनिंग मिलियन म्हणजे काय सांग तिची परीक्षा कर. मिलियन म्हणजे काय मिलियन म्हणजे सांग. 1 मिलियन म्हणजे किती रुपये सांग मला. थांब की विचार करू दे मला. सांग थांब ना रे सांग गुड काय खाजू का तुझा सांग ते वेट करतायत. 10 100,000 म्हणजे 1 लाख आणि 1 लाख 100,000 म्हणजे 1 लाख. हा आणि 10 लाख म्हणजे 1 मिलियन म्हणजे 50 लाख म्हणजे 5 मिलियन.
50 लाख. 10 आणि 100 लाख म्हणजे 1 करोड. तुला माहित असेल तर सांगा मला. 1 मिलियन म्हणजे किती माहिती का? 10 लाख. का नाही गायस? का नाही? तुमचा वैभव दादा खरं आहे का? बोलता का नाही? खरं बोलतो का नाही वैभव दादा? मला काय वाटलं होतं 2 मिलियन म्हणजे 2 लाख. आम्ही आता पावसात भिजत आहोत आणि शूट चालू आणि पाऊस आला, इतका राग लागला आहे ना मला. तसं दिवसभर पाऊस चालू आहे. देवानी तेवढं आमच्यासाठी ओपन ना म्हणजे उघडलाय पाऊस, ते तरी नशीब म्हणा. माहिती ना म्हणजे नशीब. पण आता खूप चालू झालं. आम्ही बाहेर आलो शूटसाठी. आम्ही जागेवर भरले. कुठे इकडे छत नाही ना काय नाही इकडं इतकं पाऊस चालू आहे. कमी आला एवढा पण नाहीये, पण मगाशी खूप होता, आता कमी आला. आम्ही आता मोबाईल काढला बाहेर. खूप जास्त आला होता. मित्रांनो, ओळखलं का मला? आवाज येतोय का आमचा? हॅलो. पूर्ण भिजले मी पण भिजलोय. हे बघा माझी बॅग भिजली, माझी पाठ भिजली बरं का. आणि गाईज आता थोडासा पाऊस उघडला आहे, त्याच्यामुळे आम्ही थोडंसं बाहेर आलो. नाहीतर एका छत्रीमध्ये नाही, आधी एक काढली तर 2 होते. ठीक आहे, मग 2ही छत्र्या ओपन केल्या आम्ही, तरी पण पाऊस आम्ही एवढं हे झालो ना, भिजलोय. हिची साडी सगळी भिजली आहे ॲक्च्युली. जसं शूट पाहिजे होतं तसं भेटत नाहीये. बघा किती स्ट्रगल असते. नाही भेटत. काय माहिती, मला काय माहिती. सगळं माझ्याकडे हे करतो ते करतो. काय करावं मी? माणसाने एकटं ना काय नाही. तुला कशाला बोलवतोय माणूस? बघा वैभवचं स्ट्रगल. माझ्या हातात पण हे फुल साडी हे बघताय ना तुम्ही. आणि हे बघा लाईट, एक हातात 2 छाते, साक आणि काय दाखवू तुम्हाला मी? सगळं अंधार आहे आणि माझा मोबाईल पण भिजला आहे. हे बघा. आणि माझ्या माईक मध्ये जर पाणी गेलं ना, मी एका धरून हाणेल. वैभवला फक्त. आणि खूप जास्त पाऊस आहे आणि तुम्हाला मी काय सांगू, माझी बेजारी. आणि मी अंधारात आहे, तुम्हाला दिसते का? आणि मी वरडू बोलते, वरडू. मी का काळा दिसायला लागलोय? नीट धर की पुढे कॅमेरा. तू काळाच आहेस रे. गाईज ओरडती मुदावून करून. अरे मग ऑटो मध्ये गेलो असतो ना. मग ये आणखी एकच ऑटो आहे का मुंबईमध्ये? अरे मला का ओरडायला लावली तू? मला घसा बसलाय ना, एवढं का ओरडायला लावली तू? नीट धर की कॅमेरा. चल पुढे चालू. तिला घरी ना मला माहिती, याला चालवतच घरी येणार काय की आता 10 किलोमीटर लांब आलो. 25-30 किलोमीटर. 10 किलोमीटर 25 किलोमीटर नाही. मला काय माहिती किती किलोमीटर आहे ती. बघा ती कॅमेरा धरण्याची कुठली पद्धत आहे काय माहिती. तू दिसतोस ना काळ्या. कुणी शिकवलं काय माहिती तिला. आणि मला काय म्हणायचं पण किती तुम्हाला सांगू, मला पाऊस येलाय. मी ऑटो पकडला होता, मग काय करतो त्याची जाऊ द्यायची. गेलो असतो ना सुखरूप घरी. त्या गाडीचं बघ. गाईज मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते, माझे व्हिडिओ. ओ माय गॉड. आणि फोटोज पण दाखवते तुम्हाला. ठीक आहे, मार खाशील एक. हे बघा हिची केस दाखवतो मी. तिची पिना पडल्या सगळ्या, तुझे ते मनी लावलं ते सगळं पडलं. अरे द्यावा, पिना गेलं का वाटुळ? रुपयाला 1 पिना असेल बघ. महागड्याच्या पिना होत्या आमच्या, महागड्याच्या पिना सगळ्या पिना गेल्या का? मला तर ना थांबू बाबा. ऑटो करती हे तर कोण बघा. ऑटो ए नाही पागल, थांब थोडं वेळ. नाही अंकल नाही. 3 रिजेक्शन नंतर आम्हाला ऑटो भेटलेला आहे. ठीक आहे, मला पहिल्या रिजेक्शन मध्ये होकार भेटला होता. पण तू त्याला सांगितलं कुठं जायचं होतं? त्याला म्हणलं असं तर मी काय म्हणते, मला पहिल्या प्रोजेक्शन मध्ये होकार भेटला होता. प्रोजेक्शन रिजेक्शन भेटला भाई. पाऊस आतमध्ये येतोय खूप. हे बघा तुम्हाला दिसतंय का काय माहिती पाऊस. अंकल कुछ करो यार. अंकल बहुत पानी आ रहा है अंदर. वो क्या करेंगे यार, अब कुछ नहीं कर सकते. मैं तो पूरी अंकल बोल रहे कि 4 व्हीलर है क्या, कार है क्या? मैं खिड़की लेकिन क्या करे, ऑटो में आए हम लोग में इतना चर्बी है. पैसा बचाने के लिए हम लोग कैब भी कर जा सकते हैं, लेकिन कैब वाला लेता है 500-600 रुपए, ऑटो लेता है 300 रुपए हमारे घर से यहाँ तक, है ना. Hi my guys, how are you guys? We are fine guys. गाइस एवढं काम केलं, इतकं आम्ही थकलोय, तरी पण पोराचे नखरेच कमी नाही झाले आणखीन. पूर्ण वल्ली कपडे झालेली आमची. गाइस हेअर बघायची, फुल बघा नाही किती छान वाटतं. पण आम्ही टेकच नाही घेतलं ऍक्च्युली. म्हणजे काय झालं म्हणजे नीट दाखवून असतं बॅक फिरून. हो कसलं वार सुटले. गाइस कसलं वार सुटलं, आमची खिडकी अशी दन 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 होते है ना. वारं तर खूप सुटलं आणि पाऊस तर बापरे बाप. याला जवाब आया है मेरा पाऊस. आणि हे बघा, ओ माय गॉड गाईज, काय बोलू आता मी. ये पोरा लाईट का बंद केली रे.
वैभव माझी आई काय बोलली माहिती मला, मी पाया पडली तिच्या एवढं, ती बाहेर काहीतरी करत होती, ती छाता वगैरे ठेवत होती आणि आतमध्ये आली. म्हणले या पाहुणे नवीन आलात तुम्ही आमच्या घरी, तर लवकर लग्न होती. आईने आशीर्वाद दिला. बाई आई का ग असं स्वतःच्या लेकराचं वाटलं स्वतःवर. आमच्या मागा लागली लग्न करा लग्न करा आई लग्न बाबाचं कर आधी. आई पण नको म्हणती माझं. मोठं महिने आई ती आमच्या ब्लॉग मध्ये महिनेचा धोका. आई तर मला काय बोलायचं होतं की आम्ही बाहेर गेलेलो, खूप मोठा पाऊस होता, आम्ही दिवसभर टाइमपास केला, टाइमपास केला. आणि काय टाइमपास केला मी तुम्हाला सांगते, आमच्या घरामध्ये पाणी झालं होतं. मग पाणी पुसून काढलं, मग मी फरशी पुसून काढली, मग मी कपडे धुतले, मग मी भांडी घासले, मग मी स्वयंपाक केला. आईला माहिती नाही, तुला माहिती सगळं. आणि तुम्हाला सांगू मी नंतर मेकअप केला, नंतर जेवण केलं आणि नंतर मी बाहेर गेले आणि नंतर खूप मोठा पाऊस आला आणि पावसामध्ये पण मी भिजले आणि नंतर छाता होता माझ्यापाशी, मी वरून कोरडी आणि खालून ओली झाली माझी वगैरे. आणि मग नंतर आम्ही रिक्षा पकडला. वैभव बोलला रिक्षा नको, मग नंतर मी दुसरा रिक्षा पकडला. मग तो काय गाईस तुम्हाला सांगू का, आमचं जे इथं आठवण आली मला आमच्या गावाकडल्या घर, आमच्या गावाकडल्या घराची माहिती. आमच्या गावाकडल्या घर म्हणजे एकदम कच्च्या मातीचं नव्हतं, म्हणजे एकदम नॉर्मल होतं, पक्क्या मातीचं होतं, सिमेंटचं होतं, पण एकच होतं म्हणजे प्लास्टर वगैरे केलं नव्हतं इन शॉर्ट. तर ना तिकडून पाणी यायचं नाही का, पाऊस आला पाणी यायचं, मग ना तिकडे सगळं शेवाळ यायचं, सगळं हिरवळ यायची, सगळी छान वाटायचं. होय का, छान वाटत जा मग तिकडे. म्हणजे अशी हिरवळ सगळं भिंतीला हिरवळ यायचं आणि झाडाच्या मुळे यायच्या आतमध्ये डायरेक्ट. आणि आम्ही एक ट्रान्झिशन रील बनवलेली, सगळे लोक आम्हाला बोलायचे ट्रान्झिशन बनवा, मग मी ट्रान्झिशन बनवलंय. आणि सगळ्यांना मी सॉरी बोलते, कारण आम्हाला लाईव्ह वेळेला टाइम नाही भेटलेला. आता 9:30 वाजले तर, आणि 9:30 वाजलेत म्हणजे झोपले पण असतात ऑब्विसली. आणि नंतर मला हे सगळा राडा पण आवरायचा आहे, खाली बघू शकता तुम्ही खूप जास्त राडा आहे. नंतर मला हे सगळं रिमूव्ह करायचंय, साडी सगळं नेट ठेवायचंय, यु नो. मग नाही का असं करता नाही येणार मला, म्हणून आम्ही आता आज नाही लाईव्ह आलो, आम्ही उद्याच्याला लाईव्ह येणार आहोत. ओके सॉरी गाईज. आणि ट्रान्झिशन रीलला खूप प्रेम द्या बरं का, तुम्ही देता यायचं तुम्हाला सांगायची पण गरज नाही, कारण तुम्ही माझे हेअर छान झाले होते खूप. मी नजर नाही लागत डोळ्यात बोट घालून मला अंगाला लावायचं, आपल्या मागे मी पण लावला. ते काय करतो म्हणजे असं करतो माझ्या अंगाला हात लावतो, म्हणजे डोळ्यात घाण काढून लावते मला, बिंडो कुठला. गाईज आमची फुलं तर तशीच राहिली आहे बघा, तुम्हाला पाहिजे 100 रुपयाची फुलं आणली होतीस तू. राहू दे ना आपल्याला कधीतरी कामाला, फ्रीज मध्ये ठेव राहिली तर कधी कामायचं कधी गणपती नाही येडी कर तू. हा पण गणपती खूप लांब आहे आमचे, 8 दिवस आहे फ्रीज मध्ये फुलं, 8 दिवस राहते. आपल्याला डेकोरेशन करायचे, मूर्ती आणायची, लय काम आहे गाईज. माझी काय दाखव हिची जागा आहे बघा, नख काढले आम्ही, इतके झटून नख काढले, एवढा ग्लू पण निघतो ना. तुझ्याच लाव तू गप्प आहे. अरे बघा माझी इकडे वॅनिटी पॅक केली मी, आणि बापरे बाप हे बघा किती छान फुलं आहे तिकडे. होय ये पागल आहेस का तू, येडी बिडी झालीस का जरा. गाईज हिना ना इकडे कशी बोलली, दम दम. मला काय झालं माहिती का, आता मी खिडकी ओपन केली काय, नॉर्मली मी दररोज करते तशी ओपन करायला, आणि ती माझ्या हातात होती बाहेर असे हवा आली, डोळे पण झाले आणि पाणी पण आलं, इतकी वैभवला दुखायला लागलं इथं, म्हणून त्याला त्याच्यासाठी आईने गरम पाणी केलंय. माझी आई खूप काळजी घेते यार, माझी बोलता पण येत नाही. कशात गरम पाणी केले काय ह्याच्यात, तुम्हाला दाखवतो तुम्ही आईने कशात गरम पाणी केले. हे बघा आईने गरम पाणी कशात केले काय, तुम्ही बघा. हे बघा आई आपल्या पातीला नाही की कढई नाही की हे नाही कुकर नाही, पण आमची आई लय मस्त आहे बघा खरंच. मला भेळचा वास येते, भेळ मी आणली तुझ्यासाठी नाही आणली. मंचुरियन आणले गाईज वैभवनी, आम्ही बनवतो ना माझ्यासाठी काहीतरी आण, चांगलं पाणी आणलंय, पण घरी केलेले मस्त लागतात ना. खरंच आपण करूयात नाही का नंतर. आमच्या आईबद्दल काय बोलायचं तुम्हाला. आई मला फक्त चटणी राहू द्या. पोळी डब्यात पाणी ठेवते, पोळी डब्यात काय म्हणणार तू. नमस्कार आई, मला काय म्हणायचं ऐक ना. किती आणलेस मंचुरियन. मला पण काय केळी आहे तू केळी खा ना. किचन एवढं घाण राहील ना, कारण पाणी येतोय यार, तुम्हाला दाखवत नाही. हे बघा पाणी इथं येतं, हे बघा दिसतंय का, एक तर पाणी येतं
आम्ही इकडे कोपऱ्यामध्ये ना प्लेट ठेवली, ठीक आहे. त्याच्यामुळे ह्या प्लेटमध्ये पाणी पडणार आणि सगळं फ्रीज वगैरे सगळं किचन सगळं हलवलं आम्ही नाही का. म्हणजे हे बघा सिलेंडरची टाकी पण बाहेर काढली, इकडे पण पाणी आलंय. मला एक कळत नाही मुंबईच्या लोकांनी असं घर का बांधलं एवढ्यावानी. बघ ना किती हलकं आहे ना. म्हणजे बघ ना 4 दिवस पाऊस चालू राहिला आणि पाणी मध्ये. हा आमची आई काय म्हणते आई. हा एक सांगायचं राहिलं. आमची आई म्हणते की गावाकडे एक घर बांधायला 1.5 ते 2 वर्ष लागतं आहे ना. आणि इथं 2 दिवसात नाही. आई म्हणते 2 दिवसात नाही का, एवढं पण कमी नाही लागत. 1 महिन्या का 2 महिन्यामध्ये होऊन जात नाही का. नाही इकडे नंबर असं जर पाऊस राहिला तर महिनाभरात घर डासळून जाईल. हा ना बाबा काय बी कशी बोलती यार. मला भीती वाटत आली जायचं ठेवणं बांगडायचं. काय करायचं. मी भूत दिसाले ना भूत, कारण मी मेकअप तर रिमूव्ह केलाय पण माझा आय मेकअप आहे ना रिमूव्ह नाही होत आहे. मी झोपलो होतो माहिती. आणि हे बघा मी पण झोपली. सॉरी तुम्हाला का मी काय दाखवलं माझी रजाई. हे बघा माझी मी बघा काय दाखवायला आज काय माहिती आम्ही तुम्हाला. तर काही ना झोपलो होतो आम्ही, नंतर लक्षात आलं की नाकात माझ्या सर्दी झाली, नाकात सर्दी होत असती तोंडात नसते. तर माहिती गाईस मला काय झालं माहिती का. आम्ही आता खूप छान जेवलो. काय झालं मी तर नाही जेवले बाबा. आणि मंचुरियन खाल्लं. मला मंचुरियन खूप आवडतं. उद्या मी बनवणारच कुठल्या पण हालतीमध्ये. तू बघ कोबी आहे का नीट आहे ना. मग नंतर सकाळी मी तुला म्हणलं थोडासा घे. आमच्या घरात बघितलं तुम्ही सगळे कपडे वाळतात. कपडे हे बघा इकडे हे बघा सगळ्या घरात कपडे वाळतात. खिडकीत कपडे, दारात कपडे, तिकडच्या खिडकीत कपडे. दारात आम्ही कब्जा केला माहिती. दारात आपली मुंबई दार थोडीच असतं. पप्पांनी शिकवल्याची जायचं कब्जा करायचा. लॉबी मध्ये ना सगळा लॉबी मध्ये ना कब्जा केलाय सगळा. आणि ना आता आम्ही जेवलो वगैरे आणि खूप थकलो ऍक्च्युअली. झोप झोप झोप. त्याच्यामुळे आम्ही आज जाणार आहे झोपायला. तुम्ही पण काळजी घ्या, आम्ही पण काळजी घेतो. उद्या आपण भेटूया. बाय बाय. आणि आमचा व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप आभार तुमचे. आणि असंच प्रेम राहू द्या आमच्यावर. आणि थँक्यू सो मच. बाय बाय.